नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बावधन गटातील विकासासाठी ऋतुजा शिंदे यांनी संकल्प व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की बावधन गट हा केवळ राजकीय सत्ता मिळवण्याचा भाग नाही, या परिसराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालेले असून आता ही स्थिती बदलण्याची वेळ आली आहे. ऋतुजा शिंदे यांनी म्हटलं आहे की प्रस्थापित राजकारणाने फक्त आश्वासनांची पेरणी केली, प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मला राजकारण नव्हे तर विकासाची लढाई जिंकायची आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून अनुभवाचा आधार घेऊन जिल्हा परिषद स्तरावर अधिक व्यापक विकास कामे राबवण्याचे ते उद्दिष्ट ठरवून आहेत. आरोग्य यंत्रणा सशक्त करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा वाढवणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवणे या सर्व बाबींवर लक्ष दिले जाणार आहे, असे ऋतुजा शिंदे यांनी म्हटलं आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी ऋतुजा विराज शिंदे. बावधन गट जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढत आहे. आपले महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे. जसं की आता यांनी विचारलं की तुमचा राजकीय प्रवास, खरं तर माझा राजकीय प्रवास लहानपणापासूनच चालू झालेला आहे. माझे वडील डॉक्टर सुरेश जाधव हे माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे खटाव तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये लहानपणापासून मी वाढलेली आहे. आपला बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा, विचारसरणी सगळे एकच आहे. यशवंतराव चव्हाण, शाहू फुले, त्याचबरोबर या सगळ्यांची विचारसरणीने लहानपणापासून वाढलेले आपण लोक आहोत. तर अशा पक्षात प्रवेश करायचा ज्यात समविचारी सगळे आपण आहोत. तर काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये जाताना मला असं वाटलं की एकाच समान विचारधारेचे लोक याही पक्षात आहेत, कारण सगळे यशवंतराव चव्हाणांच्याच विचारधारेने दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आपल्या शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्याच विचारधारेने हे दोन्ही पक्ष बांधले गेलेले आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तर यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्रजी पवार यांच्याच विचारधारेनं पूर्ण आपला जिल्हा पछाडलेला आहे असं पण म्हणू शकतो. मी सांगू इच्छिते की मी आर्किटेक्ट आहे आणि मी आर्किटेक्चर मध्ये मास्टर्स केलेलं आहे. नक्कीच एक माझ्या शिक्षणाचा उपयोग या भागातील लोकांचा कसा विकास करता येईल. माझ्या शिक्षणात जसं की आमच्या फील्डमध्ये म्हणतात की मॉडेल हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर आपल्या भागाला, आपल्या बावधन गटाला विकासाचं रोल मॉडेल कसं बनवता येईल हाच विचार, हाच संघर्ष मी पहिल्यापासून करत आली आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जाणवला वैद्यकीय सुविधा. जसं की आपण बावधन मध्ये बघितलं की प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे, पण तिथे बऱ्याच अशा सुविधा नाही आहेत. सोनोग्राफी करण्यासाठीही महिलांना आपल्या वाईला यावं लागतं, पैसे देऊन ते करावं लागतं. पण इतक्या जवळजवळ कितीतरी वर्षापासून आपले बावधन इथून जरी सदस्य असले तरी म्हणावा तसा विकास बावधनचा PHCचा झालेला नाहीये. तर पहिल्यांदा माझं हेच म्हणणं असेल, सोनोग्राफी मशीन असो, तिथल्या वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आपल्या महिलांना, आपल्या ज्येष्ठांना कशा पुरवता येतील आणि त्या पण मोफत, याचा विचार मी सगळ्यात पहिल्यांदा नक्कीच करेन. सगळ्यात पहिल्यांदा मी माझा 5 वर्षाचा पंचायत समितीचा अनुभव आहे. मी पंचायत समितीचे मध्ये असतानाही हे प्रश्न, जसं की तुम्हाला माहिती आहे की पंचायत समिती सदस्याला खूप कमी निधी असतो, तरीही या भागात आपल्या सरकारच्या माध्यमातून, आपल्या विराज भैयांच्या माध्यमातून 7 ते 8 कोटी रुपये आणण्याचा नक्कीच मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. पण आता जर तुम्ही निवडून दिलं जिल्हा परिषदेसाठी तर आलेला निधी नक्कीच जास्त असेल. म्हणजे डिस्ट्रीब्युशन 70 आणि 30% असं होतं. जिल्हा परिषदेसाठी 70% आणि ग्रामपंचायतसाठी 30%. तर नक्कीच आपल्याला निधी जास्त उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आपले कार्यक्षम आमदार
आपले ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत असे मकरंद आबा पाटील यांच्या निधीतूनही आपल्याला बरंचसं काम आपल्या बावधन गटामध्ये करता येईल. सगळ्यात जेवढ्या जास्त रस्त्याच्या सुविधा असतील, नागेवाडी धरणाच्या ज्या आपल्याला आता आबांनी सांगितलं की लवकरच त्याचं काम आपण पूर्ण करत आहोत. जेवढी शेतजमीन शेतकऱ्यांची ओलिताखाली आणता येईल तेवढी आपण आणणार आहोत. तर त्याच्यासाठी मीही ते काम करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. बावधन परिसरात पर्यटनाच्या किंवा कृषी उद्योगाच्या अनेक संधी आहेत, त्यासाठी तुम्ही काय विशेष करता? सगळ्यात पहिल्यांदा की खूप जणांनी हा विचार केला मला माहित नाही, पण एवढं पाचगणी महाबळेश्वर सारखं जगात फेमस असलेलं ठिकाण आपल्याकडे आहे, पण म्हणावा तसं आपल्याकडे एक जो म्हणतात विकास त्या दृष्टीने एक पर्यटनाच्या दृष्टीने झालेला नाहीये. तर नक्कीच आपण पर्यटनाच्या दृष्टीने जो वरती नाही झाला ते आपण खाली नक्कीच करू शकतो. अशा प्रकारचे काही महिलांसाठी उद्योग पण होईल की जर आपण एखादं समजा असं एखादं अम्युजमेंट पार्क वगैरे केलं किंवा एखादा रिसॉर्ट केलं जे महिलांनीच चालवलंय पूर्ण आपल्या शिरवळच्या इथे बघा एक महिलांनी किंवा सातारच्या इथे चालवलेला आहे, सगळ्या महिला आहेत आणि तो पर्यटन म्हणून खूपच लाभ घेत आहेत. तर तिथे एक महिलांना उद्योजक सापडतील, तसेच एक तरुणांना एक कुठेतरी रोजगार मिळेल त्या माध्यमातून. अशा पद्धतीचं नक्कीच आपण काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करूया. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आज कोणत्या परिस्थितीकडे पण सगळ्या शेतकऱ्याच माहिती आहे. मात्र तो दर्जा सुधारण्यासाठी किंवा डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी तुमची काय योजना आहे? आपण पंचायत समिती सदस्य असतानाही बरेच डिजिटल वर्ग तयार केलेले आहेत. नक्कीच डिजिटल स्मार्ट टीव्हीच्या दृष्टीने आपण एक शहरी आणि ग्रामीण जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर आपल्या विद्यार्थ्यांना एक ग्राउंड वगैरे जर मिळाले तर त्यांना नक्कीच अशा पद्धतीचं खेळाडू आपल्या बरी बघितलं तर शहरी भागापेक्षा आपल्या ग्रामीण भागामध्ये खेळाडू जास्त आहेत. म्हणजे एवढे त्यांच्याकडे ऍक्टिव्ह आहेत, एवढी ताकद आहे की नक्कीच ते ऑलिम्पिक लेवलला जागतिक लेवलला एक खेळाडू म्हणून पुढे जातील. तर तशा पद्धतीचे प्रत्येक शाळेत ग्राउंड तयार करता येईल का? तसेच आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येईल, आपल्या मुलींना लवकर किती त्या शाळेपर्यंत पोहोचवता येतील. बऱ्याच मुलींना त्या भागातून येण्यासाठी बस सेवा नाहीयेत किंवा जाण्यासाठी नाहीये, तर त्या कशा पुरवता येतील याचा नक्कीच मी विचार करेन. प्राथमिक आरोग्य केंद्राचा जर विचार करायचा झाला त्या केंद्रामध्ये सध्या परिस्थितीला वेळेत डॉक्टर उपलब्ध नाही. त्या केंद्रामध्ये औषधांची जी खऱ्या अर्थानं वानवा आहे त्या दृष्टीनं जसं की मी आधीच सांगितलं की त्या एका ह्याला एक काय म्हणतात त्याला जेवढं फॉरवर्ड बनवता येईल, जेवढ्या अत्याधुनिक तिथे मशिनरीज आणता येईल तेवढं नक्की मी हे करेन. डॉक्टरची समस्या आपण आपल्या सरकारमध्ये आपले अजितदादा आहेत, आपले अर्थमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण ही समस्या नक्कीच सोडवू शकतो. नाही तर आपले आबा आहेत त्यांच्या माध्यमातून ही आपली समस्या नक्कीच त्यांच्या पुढे ठेवूया आणि तिथे जेवढे चांगले डॉक्टर क्वालिफाईड डॉक्टर आणता येतील याचा नक्कीच प्रयत्न करूया. त्याचबरोबर की आपण एक जिल्हा आता आपण PHC तर आहेच, पण आपल्या भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय कसं आणता येईल. आपण पंचायत समिती सदस्य असताना नक्कीच बोपर्डीच्या इथे सजेस्ट केलेलं की एक उपजिल्हा रुग्णालय असावं. तर त्याचं काम एक प्रोसेस मध्ये चालू झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला तिथे एक उपजिल्हा रुग्णालय बघता येईल. आरोग्याच्या दृष्टीनं विचार करायला गेलो तर बावधन गटामध्ये बचत गटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बचत गट कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण विविध उद्योग बचत गट करतो, मात्र त्यांना हक्काचं मार्केट मिळत नाही. त्यासाठी तुम्ही काय करता? सगळ्यात पहिल्यांदा गावागावामध्ये बचत गट नाहीये, तर आपण ते प्रयत्न करूया की प्रत्येक गावामध्ये कसे बचत गट आणता येतील. त्यानंतर महिलांना प्रशिक्षण कसा देता येईल की वेगवेगळ्या बऱ्याच शैक्षणिक शासनामार्फत योजना येतात पण त्या आपल्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. तर ते आपल्या महिलांपर्यंत कसे पोहोचवता येतील, त्यांना ते प्रशिक्षण कसं देता येईल किंवा त्यांच्यासाठी लागणारे जे छोटे छोटे उद्योगधंद्यांसाठी लागणारे जे फंडिंग असेल ते शासनामार्फत कसं पोहोचवता येईल याचा नक्कीच विचार करूया. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी या भागात झालेली विकास कामे आणि तुमची भविष्यातली काम करण्याची पद्धत यात काय फरक आहे? काय फरक असणार असं नका विचारू, काय करणारे असं विचारा. नक्कीच आपण आधी पण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तेच आपण आपले आबा असतील, मकरंद आबा असतील, विराज भैया शिंदे असतील,
या आणि माझ्या आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच जेवढ्या समस्या प्रामाणिकपणे सोडवता येतील त्या सगळ्या सोडवण्याचा आणि आपल्या भागाला, आपल्या बावधन गटाला एक रोल मॉडेल बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. लोकांच्या टीकेला किंवा आव्हानाला तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार? टीका करताच येणार नाही, कारण मी ह्या बावधन गटाची सून आहे. त्यामुळे मी असंच म्हणेन की सून या कर्तव्याने जेवढं माझ्या लोकांचे सेवा करता येईल तेवढे सेवा मी करेन. टीकेला उत्तर द्यायचे माझे हे नाहीये, कारण मी ऐकतच नाहीये टीका. मी काही चांगलं काम करेन आणि काय करू शकेल हेच मी सगळ्यांना सांगत आहे. शेवटचा प्रश्न, बावधन गटासाठी मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं आणि तुमच्याशी कोणती खास आश्वासनं आहेत जी तुम्ही पूर्ण करणार आहे आणि मतदारांना काय आव्हान कराल? मला आश्वासन द्यायचे नाहीयेत, मला कामं करून दाखवायचे. सगळ्यात पहिल्यांदा मी पंचायत समिती सदस्य असतानाही सगळा आपला काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि तोही पुढे असाच करत राहीन असं मी आपल्या आज बावधन गटाला वचन देते. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या भागात कोणतीही समस्या असून मी तुमची हक्काची सून म्हणून नक्कीच माझ्यापर्यंत या. मी कधीही कोणत्याही वेळी अवेलेबल असेन तुमच्यासाठी, कारण तुमच्या हाकेच्या अंतरावरती मी आहे. मी आता अजिबात म्हणत नाहीये मी हे करेन ते करेन. तुम्ही माझ्याकडे या, कोणतीही समस्या घेऊन या. माझ्या मार्फत झाली नाही तर आपले अर्थमंत्री अजितदादा आहेत, आपले मंत्री आमदार मकरंद आबा आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.